नमस्काराचे महत्त्व. महाभारताचे युद्ध सुरू होते. दररोज कौरव सेनेचे मोठमोठे योद्धे मारले जात होते. पितामहा भीष्मांसारखे ज्येष्ठ योद्धे कौरवांच्या बाजूने असून देखील त्यांच्या सेनेची सतत हानी होत होती. एक दिवस दुर्योधन वैतागून पितामहांवर व्यंग करतो. त्यामुळे व्यतीत होऊन भीष्म पितामह घोषणा करतात की मी उद्या सर्व पांडवांचा वध करेन. त्यांच्या घोषणेची बातमी पांडवांच्या शिबिरात पोहोचताच पांडवांची अस्वस्थता वाढली, कारण भीष्मांच्या क्षमतेबाबत सर्वांनाच कल्पना होती. तेवढ्यात श्रीकृष्ण शिबिरात दाखल झाले. पांडवांची अस्वस्थता त्यांच्या लक्षात येताच ते द्रौपदीला म्हणाले, माझ्यासोबत चल. द्रौपदीला सोबत घेऊन श्रीकृष्ण पितामहांच्या कक्षात पोहोचले. ती वेळ रात्रीची होती. स्वतः बाहेर उभे राहून ते द्रौपदीला म्हणाले की आत जाऊन पितामहांना प्रणाम कर. सांगितल्याप्रमाणे द्रौपदीने आत जाऊन पितामहांना प्रणाम करताच अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद त्यांनी तिला दिला. त्यानंतर त्यांनी द्रौपदीला विचारले की वत्स, एवढ्या रात्री तू एकटी कशी काय आलीस? त्यावर ती म्हणाली, माझे बंधू श्रीकृष्णासोबत मी इथे आली आहे आणि ते बाहेर थांबले आहेत. असे द्रौपदीने सांगताच श्रीकृष्णाला भेटायला पितामह बाहेर आले आणि त्या दोघांनी एकमेकांना प्रणाम केला. भीष्म पितामह म्हणाले, माझ्या एका वचनाला दुसऱ्या वचनाने मात देण्याचे काम फक्त श्रीकृष्णच करू शकतात. शिबिरात परतताना श्रीकृष्ण द्रौपदीला म्हणाले की बघ, तुझ्या फक्त एक वेळ जाऊन पितामहांना नमस्कार करण्यामुळे तुझ्या पतींना जीवनदान मिळाले. हे तुझ्या लक्षात आले का? जर तू दररोज नित्यनेमाने पितामह भीष्म, धृतराष्ट्र, द्रोणाचार्य या मान्यवरांना नमस्कार केला असतास आणि दुर्योधन, दुःशासन यांच्या पत्नींनी जर नित्यनेमाने ज्येष्ठ बंधू पांडवांना नमस्कार केला असता, तर ही युद्धाची वेळ आज आलीच नसती. अशी असते नमस्कार आणि आशीर्वादाची शक्ती. तर मंडळी, या कथेचं तात्पर्यच हे की वर्तमान काळात आपल्या घरी ज्या समस्या आहेत त्यांचे मूळ कारण हेच आहे की कळत न कळत आपल्या हातून वडीलधाऱ्या मंडळींची उपेक्षा केली जाते. जर प्रत्येक घरात वडीलधाऱ्या मंडळींना दररोज नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेण्याचे संस्कार असतील, तर त्या घराघरात वितंडवाद सहज टाळता येऊ शकतात. असे घर स्वर्ग बनू शकते. मोठ्यांचा आशीर्वाद हे एक असे कवच आहे की ज्याला कुठलेही शस्त्र भेदू शकत नाही. कारण नमस्कारात प्रेम आहे, नमस्कारात विनय आहे, नमस्कारात अनुशासन आहे. नमस्कार आदर शिकवतो. नमस्कारामुळे मनात सुविचार येतात. नमस्कारामुळे क्रोध नष्ट होतो. नमस्कारामुळे अहंकार नष्ट होतो. नमस्कारात शीतलता आहे. नमस्कार अश्रू पुसण्याचे काम करतो. नमस्कार आपली संस्कृती आहे आणि ह्या संस्कृतीचे आपण जतन केले पाहिजे. हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.